नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. बारीक बटाटे चिरून घेतले 2. साबुदाणा भिजत ठेवलेला अगोदर. शेंगदाणे 1 वाटी आणि चवीनुसार मीठ. कढई अगोदरच गरम करायला ठेवलेली. आता तेल टाकून घेऊया. 2-3 चमचे तेल घालून घेऊया. आता आपण टाकणार आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची. आता मिरची भाजून झालेली आहे. त्याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया आपण. बटाटे भाजून घ्यायचे चांगले असं लालसर रंगापर्यंत. त्याच्यामध्ये जिरे पण चालतात, उपवासाला जिरे पण चालतात, पण मी नाही घातले. थोडं वेळ भाजून घेऊया. बटाटे आपण चांगले परतून घेऊया. थोडे सॉफ्ट होईपर्यंत परतूया असं तेलामध्ये. आता आपण साबुदाणा घालूया. साबुदाणा घालून असं सगळीकडे मिक्स करून घ्या. चांगलं परतून घ्या. आता आपण शेंगदाणे घालूया. शेंगदाणे कूट. शेंगदाणे कूट मी थोडा मोठा मोठा केलेला आहे. बारीक पावडर बी करू शकता. थोडे नॉर्मल असे मी दाताखाली आल्यानंतर चांगले लागतात ते. असं सगळीकडे मिक्स करून घेऊया. आता आपण चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे. बारीक ह्याच्यावरती असं मिक्स करून घ्यावे. आता आपलं हे साबुदाणा होत आलेलं आहे. झालं. आता आपला साबुदाणा रेडी. प्लेटिंग करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सर्वांना.